नमस्कार मंडळी, मी कृष्णा मानुसे, फाउंडर बिंग ब्लिसफुल आणि PKC डिजिटल. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक मॅजिकल टिप, मॅजिकल टूल मला द्यायचं आहे, ज्याला आपण म्हणतो स्विच वर्ड्स. मात्र मित्रांनो, या कॉन्सेप्टला समजून घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर लगेच या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण या चॅनलमधनं आपल्या आयुष्याला सुकर बनवणाऱ्या, आपल्या आयुष्याला सकारात्मकतेच्या दिशेने नेणाऱ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये हवं ते आकर्षित करण्यासाठी आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या अनेक टिप्सचे व्हिडिओ मी फ्री ऑफ कॉस्ट एव्हरी संडे एव्हरी वीक मी यातनं प्रसारित करत असतो. आय होप की आपण या चॅनलला लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि व्हिडिओ हा जर आवडला तर नक्की याला शेअर पण करा. आणि आणखी कुठल्या गोष्टींवर, लॉ ऑफ अट्रॅक्शनमधल्या कुठल्या पॅरामीटरवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील तुम्ही या कमेंटमध्ये टाका. सो मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की हे सगळं युनिवर्स, हे सगळं जग, ब्रह्मांड ऊर्जेच्या नियमावर चालतं. म्हणजे साधारणतः आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची व्यक्ती, घटना, वस्तू, परिस्थिती आकर्षित करू याचा निर्णय हे युनिवर्स घेत असतं. कारण या युनिवर्सला एकच भाषा कळते, ती म्हणजे एनर्जीची आणि फ्रिक्वेन्सीची भाषा. सो याच फ्रिक्वेन्सीला आपल्या मनाप्रमाणे मॅच करण्यासाठी, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी सगळ्यात मॉडर्न आणि सगळ्यात क्विक रिझल्ट देणारं टूल म्हणजे स्विच वर्ड. आता हे स्विच वर्ड्स म्हणजे काय? हे स्विच वर्ड म्हणजे काही शब्दांचा सेट आहे, एक टूल आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही लवकर युनिवर्स सोबत कनेक्ट होऊ शकता. आपल्या ब्रह्मांडाशी, आपल्या सर्वशक्तिमान शक्ती जिला तुम्ही मानता त्या शक्तीसोबत हितगुज करू शकता आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी क्विक आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करू शकता. म्हणूनच यांना स्विच वर्ड म्हटलं जातं. सो या स्विच वर्डच्या वापराने आपण काय करू शकतो? जर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रेम आकर्षित करायचं आहे, तुम्ही या स्विच वर्डचा वापर करू शकता. जर तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी स्ट्रेसफुल कंडिशन आहे, त्यातनं रिलीफ पाहिजे, हा स्विच वर्ड तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला आयुष्यामध्ये वेल्थ अट्रॅक्ट करायची आहे, वेल्थ अट्रॅक्ट करण्यासाठीचे स्विच वर्ड्स वेगळे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस अट्रॅक्ट करायचं आहे, डेफिनेटली सक्सेसला अट्रॅक्ट करणारे पण स्विच वर्ड्स आहेत. ही स्विच वर्ड हा पॅरामीटर इतका मोठा आहे की अगदी तुमच्या आयुष्यामध्ये, डे टू डे लाईफमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी एक स्विच वर्ड अवेलेबल आहे. इतकंच काय, तुम्ही जर स्वयंपाक करताय आणि ती भाजी चांगली व्हायला पाहिजे, यासाठी पण तुम्हाला जर मॅजिक हवी आहे तर या स्विच वर्डची मॅजिक तुम्ही त्या तुमच्या कुकिंगमध्ये पण ॲड करू शकता. इतकी विस्तृत या स्विच वर्डची कक्षा आहे. सो या स्विच वर्डला समजून घेण्यापूर्वी तुम्ही एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल सांगतो, यू डोंट अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट, यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर. म्हणजे मला जे पाहिजे ते मी अट्रॅक्ट करणार नाही, सध्या मी आतून काय फील करतोय ना त्या गोष्टीलाच मी माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करणार. आणि याचमुळं काय होतं माहिती आहे का, की आपण बऱ्याच वेळेस अनावश्यक गोष्टी, अनावश्यक व्यक्ती, अनावश्यक परिस्थिती यांना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो, कारण आपण ती एनर्जी मॅच करू शकत नाही. सो या स्विच वर्डचं काम एक्झॅक्टली त्याच वेळेस सुरू होतं, ज्याप्रमाणे याच्या शब्दातच स्विच आहे. स्विच वर्ड हे अगदी एखाद्या स्विच प्रमाणे काम करतं. म्हणजे एखादी अंधारी रूम आहे, त्यातला तुम्ही लाईट लावला त्याबरोबर ती रूम प्रकाशमान होणार आहे. तुम्ही जर फॅनचं बटन बंद केलं, एका सेकंदात तो पंखा बंद होणार आहे, कारण त्या ठिकाणाहून विजेचं कनेक्शन क्रॉस कट होणार आहे किंवा त्याला आपण थांबवणार आहोत. सो स्विच वर्डचं काम म्हणजे एक्झॅक्टली बटन दाबल्याप्रमाणे क्विक तुमच्या विचारांमध्ये चेंज आणणं असं आहे. आता आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये 3 प्रकारच्या एनर्जीज आपण एक्सपिरियन्स करत असतो. सगळ्यात पहिली आणि चांगली एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. जी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी चांगलं 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 आकर्षित करत असते. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी, तुम्ही आनंदी असाल, एक्सायटेड असाल, तुम्ही हॅपीनेसमध्ये आहात, ग्रॅटिट्यूडमध्ये आहात, तुमच्या प्रेमाचा एखादा व्यक्ती तुमच्यासोबत आहे, त्यावेळेस ही एनर्जी जास्त पर्क्युलेट करत असते. सेकंड टाईपची एनर्जी, दॅट इज बॅड एनर्जी, त्याला निगेटिव्ह एनर्जी म्हणतात. जेव्हाही तुम्ही या एनर्जीच्या डाऊनफॉलमध्ये असतात, तुम्हाला अतिशय थकल्यासारखं वाटतं, तुमचे खांदे असे गळून गेलेले असतात, तुम्ही दुःखामध्ये आहात, डिप्रेशनमध्ये आहात, स्ट्रेसमध्ये आहात, एखाद्या घडणाऱ्या किंवा भविष्यात येऊ शकणाऱ्या घटनेचं टेन्शन तुम्हाला आलं आहे, काळजी तुम्हाला आली आहे, त्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये असतात. आणि ही निगेटिव्ह एनर्जी कारणीभूत आहे तुमच्या आयुष्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे न घडण्यासाठी. म्हणजे जे तुम्हाला नको आहे तेच तुमच्या पुढे आणून ठेवण्याचं काम ही निगेटिव्ह एनर्जी करते. आणि तिसरी एनर्जी, दॅट इज न्यूट्रल एनर्जी. न्यूट्रल एनर्जी म्हणजे असं काही खास मला वाटत नाही, पण बोर देखील होत नाही आहे. आय एम न्यूट्रल, मला काहीच फील होत नाही, मला फक्त आता आराम करावा वाटतोय, पडून राहावं वाटतंय, अशी एखाद्या वेळेस परिस्थिती असेल त्यावेळेस आपण या एनर्जीला न्यूट्रल म्हणू शकतो. आता बघा, तुमच्या आयुष्यामध्ये जर एक क्विक प्रॉब्लेम आहे काहीतरी, की मला आत्ता सध्या 10 ते 15 हजाराची नितांत आवश्यकता आहे आणि ते कुठून तरी आले पाहिजे. आता हा मेसेज जर तुम्हाला युनिवर्सपर्यंत पोहोचवायचा, यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या फ्रेजला स्विच वर्ड असं म्हणतात.
आणि मित्रांनो, हे स्विचवर्ड अगदी तुम्ही एक्झामला जाण्यापूर्वीचा वेगळा स्विचवर्ड आहे, अगदी तुम्हाला एखादा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करायचा त्याचा वेगळा स्विचवर्ड आहे, एखादी कोर्टाची तुमची तारीख आहे, केस आहे, यासाठी तुमचे एनर्जी नंबर आणि स्विचवर्ड यांचं कॉम्बिनेशन आहे. तशी समजून घेण्यासाठी खूप विस्तृत ही स्विचवर्डची परिभाषा आहे. मात्र आजच्या या शॉर्ट आणि क्विक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 मेजर स्विचवर्ड सांगणार आहेत, जे स्विचवर्ड्स तुम्ही डे टू डे लाईफमध्ये वापरून तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी करता या 3 प्रॉब्लेमचा सोल्युशन एक्सपेक्ट करू शकता. नेहमी तुमच्या मनासारख्या घटना या 3ही परिस्थितीमध्ये तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. स्वतः नेहमी आपल्याला बघा, आपल्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच वेळेस आपल्याला पैशांची चणचण असते, आर्थिक अडचण असते, काही वेळेस आपला पैसा कुठेतरी स्टक झालेला असतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की कुठून तरी लगेच पैसे आले, 5-10 हजार आले तर माझं काम होईल, किती छान होईल जर मला आत्ता लगेच पैसे भेटले तर. मित्रांनो, अशा परिस्थितीसाठी तुम्हाला एक जबरदस्त स्विचवर्ड मी देणार आहे. मात्र त्याच्यापूर्वी हे स्विचवर्ड कसे वापरायचे ते तुम्ही समजून घ्या. स्विचवर्ड वापरण्यासाठी तुमच्या विचारांची जी गती आहे, तुमचं विचार, तुमचं मन, तुमचं शरीर यांची ऊर्जा स्थिर असायला पाहिजे. आणि ही स्थिर त्याच वेळेस असते ज्यावेळेस तुमचं मन शांत असेल. सो मन शांत करण्याचा सगळ्यात सोपा उपाय डीप ब्रीथिंग. सगळ्यात अगोदर तुम्हाला इंटेन्शन सेट करायचे की माझ्या आयुष्यामध्ये अमुक एक प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी जर एक 5-10 हजार रुपये मला आत्ता भेटले, 20,000 भेटले, अमुक एक अमाऊंट भेटली तर मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्या प्रॉब्लेमच्या दिशेने तुम्हाला विचार करायचा आहे. शांत डोळे मिटून तुम्हाला कुठल्याही वज्रासन, पद्मासन, सुखासन, कुठल्याही आसनामध्ये बसायचं आहे. सगळ्या प्रकारच्या स्विचवर्डला वापरण्यापूर्वी हीच थेअरी तुम्हाला वापरायची. त्यानंतर बसून तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि किमान 11 वेळेस तुम्हाला डीप ब्रीथिंग घ्यायची आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याला होल्ड करायचं आहे आणि साधारणतः त्याला होल्ड केल्याच्या नंतर त्या श्वासाला बाहेर सोडायचं आहे. पुढचा श्वास घेण्यापूर्वी परत तुम्हाला श्वास होल्ड करायचा आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सेम वेळ घ्यायचा आहे, म्हणूनच याला स्क्वेअर ब्रीथिंग म्हणतात. स्क्वेअर ब्रीथिंग म्हणजे श्वास घ्यायला जेवढा वेळ तेवढाच वेळ होल्ड करायचा, तितकाच वेळ श्वास बाहेर सोडण्यासाठी लावायचा आणि पुढचा श्वास घेण्यापूर्वी तेवढाच एक पॉज घ्यायचा. अशा प्रकारे तुम्हाला किमान 11 श्वास घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचे विचार थोडेसे शांत होतात आणि त्यानंतर नंबर 1 तुम्हाला जो स्विचवर्ड सांगितला, दॅट इज टू अट्रॅक्ट क्विक मनी. लगेच पैसे अट्रॅक्ट करण्यासाठीचा तो स्विचवर्ड तुम्ही आत्ता लिहून घ्यायचा आणि तो स्विचवर्ड त्याची तुम्हाला चॅन्टिंग करायची आहे. किती वेळेस रिपिटेशन्स तुम्ही ठरवू शकता, 108 वेळेस, 111 वेळेस, 151 वेळेस. माझ्या मेंटॉरनी, माझ्या कोचनी मला एकदा सांगितलं होतं की जिसकी ज़्यादा जितनी लगी है वो उतना रिपिटेशन करेगा, जिसको ज़्यादा पडी है वो उतने ज़्यादा रिपिटेशन करेगा. अर्थात तुम्हाला किती लवकर सोल्युशन पाहिजे ते तुम्ही ठरवायचं आहे आणि या स्विचवर्ड्सला वापरायला सुरुवात करायची आहे. सो लगेच नोट करून घ्या हा स्विचवर्ड. सो हा स्विचवर्ड आहे काउंट, COUNT, काउंट. त्यानंतर नाव, त्यानंतर डिवाइन, DIVINE, त्यानंतर अगेन नाव, अगेन नाव, अगेन नाव आणि त्यानंतर सम हाऊ 100%. याच्यात काय होतंय, आपण त्या डिवाइन एनर्जी सोबत स्वतःला कनेक्ट करतोय आणि आपण त्याला सांगतोय की काउंट म्हणजे मोजणे, नाव आत्ता, डिवाइन नाव, 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 सम हाऊ कशाही प्रकारे 100% माझ्या आयुष्यामध्ये आत्ता कुठून तरी पैसे आले पाहिजे. या भावनेला युनिव्हर्स सोबत कनेक्ट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज क्विक मनी स्विचवर्ड. हा स्विचवर्ड तुमच्या लाईफमध्ये नक्की वापरा आणि मित्रांनो, तुम्हाला जे अनुभव येतील ना, ते अनुभव या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की टाका. कारण या स्विचवर्डच्या तुमच्या एक्सपिरियन्समुळं इतर लोकांना देखील स्विचवर्ड वापरण्याची प्रेरणा भेटणार आहे. आणि अनुभव आला तर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. सो यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी एक गोष्ट ती म्हणजे प्रेम, रिलेशनशिप, लव. आपल्याला जर एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा असं वाटतं किंवा एखादा व्यक्ती आत्ता माझ्यासोबत असावा असं जर वाटतंय, तुम्हाला जर त्या व्यक्तीचा सहवास अट्रॅक्ट करायचा आहे, त्या व्यक्तीसोबतची फ्रेंडशिप, कंपनी अट्रॅक्ट करायची आहे, तर तुम्हाला त्यासाठी 3 डिवाइन वर्ड्सचा एक कॉम्बिनेशनचा सेट आहे, जो अगेन तुम्हाला अगोदर आपण जे प्रिपरेशन केलं होतं 11 वेळेस मेडिटेशनचं, त्याच टाईपचं मेडिटेशन करायचं आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही आत्ता एक्सपेक्ट करता, ज्याला अट्रॅक्ट करण्याची तुम्हाला खूप इच्छा आहे, त्या व्यक्तीच्याबद्दल तुम्हाला स्मरण करायचं, त्याची आठवण करायची आहे. आणि हा स्विचवर्ड तुम्हाला म्हणायचा आहे. तो स्विचवर्ड म्हणजे टुगेदर डिवाइन ब्रिंग. येस, सो टुगेदर डिवाइन ब्रिंग. अतिशय तन्मयतेने, श्रद्धेने डोळे बंद करून याचे मॅक्सिमम रिपिटेशन्स तुम्हाला करायचे. मात्र रिपिटेशन सुरुवात करण्यापूर्वी कुठला तरी एक आकडा ठरवा. कारण तुम्हाला नुसतं सांगितलं की जंप, उड्या मारा, तुम्ही किती माराल माहीत नाही. मात्र तुम्हाला जर मी सांगितलं की 101 उड्या मारा, 100% तुम्ही 101 उड्या मारताल. कारण आपलं माइंड, आपलं शरीर, आपलं मन जे आहे ना, ते ऑर्डर्स घेण्यासाठी आणि काउंटेबल, मेजरेबल ऑर्डर्स घेण्यासाठी डिझाईन झालेलं आहे. सो हा स्विचवर्ड वापरून जर तुमच्या आयुष्यामध्ये काही मॅजिक तुम्ही घडवली आणि जर तुम्ही अनुभवली, तर नक्की या कमेंटमध्ये तुम्ही येऊन शेअर करा तुमचा अनुभव आणि या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेअर करा.
यानंतर मित्रांनो येते तिसरी स्विचवर्डची वेळ. तिसरा स्विचवर्ड म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस काय असतं ना, एक्झाम असती, आपल्या मुलांची एक्झाम असती, आपल्या भावाची बहिणीची एक्झाम असती, आपली स्वतःची एक्झाम असती. तुमच्यापैकी पण काही लोक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला फेस करत असतील, काहींचा इंटरव्ह्यू असतो. त्यावेळेस त्या इंटरव्ह्यूमध्ये अगदी मॅजिकल काहीतरी व्हावं, एक सुप्रीम पॉवर तुमच्या सोबत असावी. याचा अर्थ अभ्यास न करता काही होणार नाही, ही अंडरलाईन लक्षात ठेवा. मात्र अभ्यास केल्यानंतरही तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे प्रश्न यावे, तुम्हाला त्याच्यामध्ये रँक भेटावा, अगदी इझिली टेन्शन फ्री तुम्ही या एक्झामला क्रॅक करावं, यासाठीचा एक स्विचवर्डचा सेट मी तुम्हाला देतोय. हा स्विचवर्डचा सेट वापरून बघा, नक्की तुमच्या एक्झाममध्ये, इंटरव्ह्यूमध्ये, मुलाच्या परीक्षेमध्ये मिरॅकल्स तुम्ही अनुभवणार आहात. सो हा स्विचवर्ड आहे रिच, फर्स्ट, रँक, डिवाइन. म्हणजे पहिल्या रँकपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या डिवाइन एनर्जीला, त्या सर्वशक्तिमान शक्तीला आपण आवाहन करतोय, आवाज देतोय. सो दिस वेअर द स्विचवर्ड्स. या तीनही स्विचवर्ड्सला वापरा, तुमचे अनुभव नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्विचवर्ड ही खूप मोठी परिभाषा आहे. या स्विचवर्ड्सला, लॉ ऑफ अट्रॅक्शनला, आकर्षणाच्या सिद्धांताला, या एनर्जीला, या ब्रह्मांडाला समजून घ्यायचं असेल तर आमच्यासोबत मिरॅकल मॉर्निंगचे सेशन्स तुम्ही नक्की जॉईन करायला पाहिजे. या डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये मिरॅकल मॉर्निंगच्या सेशन्सची मी लिंक दिलेली आहे. तुम्हाला माझ्या कम्युनिटीशी जॉईन होऊन नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये हव्या त्या गोष्टी आकर्षित करण्याची प्रेरणा भेटेल. आणखी एक महत्त्वाचा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आणखी कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ असायला हवेत असं वाटतं, त्या विषयांच्या संबंधाने तुमचे प्रश्न देखील मला कमेंट्समध्ये टाका. मी कृष्णा भानुसे, फाउंडर बिईंग ब्लिसफुल, तुमची या ठिकाणी रजा घेतो. स्विचवर्ड वापरा आणि तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा.